करनी होगी करनी होगी। नाशिक जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेड आणि शिवप्रेमींच्या वतीनं मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेबाबत सरकारचा निषेध करण्यात आलाय। अध्यक्ष जयेश पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या वतीनं CBS येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून सर्व नागरिकांना शपथ देण्यात आली। त्यानंतर राजकोटच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या घटनेबाबत येथे भ्रष्ट आणि निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल सरकारचा जाहीर निषेध करण्यात आलाय। शिवछत्रपतींचा पुतळा कोसळण्याचं अपयश हे या महागळती सरकारचं अपयश आहे। असं असताना हे अपयश शौर्याचा इतिहास असणाऱ्या नौदलाच्या माथी मारण्याचं पाप हे राज्य सरकार करत असल्याचा आरोप जयेश पोकळे यांनी केलाय। आज इथे युवक काँग्रेसतर्फे फादर काँग्रेसचे शाहू महाराज सुरेश मारू आमचे जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेसच्या आज यांच्या उपस्थितीत आणि संभाजी ब्रिगेड यांच्या उपस्थितीमध्ये आज शिवाजी महाराज यांचा दुधाने अभिषेक आम्ही केला। कारण हे जे सरकार आहे हे सरकार स्वतःच्या लालचेपोटी आज पूर्ण महाराष्ट्राचे दैवत त्यांच्या अस्मितेशी खेळतायत। आज जो पुतळा त्यांनी उभारला होता तो पुतळा फक्त सत्तेसाठी त्याचा उपयोग केला असं ह्या गोष्टीतनं दिसतंय। तर ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी आज इथं शिवाजी महाराजांचं पूजन आणि दुग्ध अभिषेक आम्ही केला आणि ह्या अभिषेक करून आम्ही या सरकारचा निषेध करतो। हे कुठल्या विकृतीतून जन्माला येतं? यांचं शिवरायांप्रती खरंच प्रेम आहे का? हा खऱ्या अर्थानं आजचा सवाल आहे। मोदीजी, शहाजी आणि फडणवीस साहेब त्याचबरोबर एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार, खरं सांगा तुमचं शिवरायांप्रतीचं प्रेम खरं आहे का? तिकडं आपण बघतोय राम मंदिर तडे जात आहेत, संसद भवन गळतंय, समृद्धी ढासळतोय आणि आज तर आमच्या अस्मितेचा विषय असलेले छत्रपती शिवरायांचं स्मारक देखील कोसळलं जात आहे। तुमच्या देशप्रेमावर आणि छत्रपती शिवरायांच्या बेगडी प्रेमावर देखील आम्हाला पूर्ण विश्वास आहे, पण फक्त आणि फक्त बेगडी प्रेम तुमचं आहे। एक महत्वाची घटना, रवींद्र चव्हाण तिथले पालकमंत्री आहेत, बांधकाम खात्याचे देखील मंत्री तेच आहेत। रवींद्र चव्हाण साहेब 500 कोटीचं टेंडर काढल्यावर 250 कोटी नेमके तुमच्या घरी तर गेले नाहीत ना? हा खऱ्या अर्थानं आजचा सवाल आहे। त्याचबरोबर देशाचे प्रधानमंत्री त्या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून जातात, जिथं 2 वर्षाचा कालावधी लागणार होता ज्या स्मारकाला ते 3 महिन्यात अवघ्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये बनवून ते स्मारक रेडी होतं। ज्या व्यक्तीला अनस्किल पूर्ण शिल्पकार असलेल्या व्यक्तीला ते टेंडर दिलं जातं आणि त्यांच्याकडनं तो धातू बनवला जातो। 3 पुतळे तिथं बनवलेले असताना सुद्धा जो स्वतःच्या मॅप मध्ये देखील नाही, परत तिथून पुढे भारतीय नौदलाच्या सेनेच्या भरोशावर आरोप करायचे आणि त्या शिल्पकाराला मोकळीक द्यायची, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण करणं हे कुठेतरी धोकादायक आहे। हे आमच्या महाराष्ट्राच्या शिवप्रेमी म्हणून हे आम्हाला न पटण्यासारखं आहे। या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। त्याचबरोबर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, अमितजी शहा, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार, रवींद्र चव्हाण यांचा देखील आपल्या माध्यमांसमोर निषेध व्यक्त करतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत हे लोक, हे राज्यकर्ते इतका आतताईपणा करतील असं वाटलं नव्हतं। यांनी छत्रपतींचा सुद्धा पुतळा करताना तो इतका घाई गर्दीमध्ये आणि ज्याला कुठलाही अनुभव नाहीये पुतळ्याचा अशा माणसाला तो पुतळा करायला दिला आणि त्यांनी अतिशय निकृष्ट असा पुतळा तो केला। तो पुतळा 8 महिन्यामध्ये संपूर्णपणे पुतळा सर्व कोसळला आणि तो देशभरामध्ये त्याचा एक अतिशय वाईट असा मेसेज त्या पुतळ्याच्या निमित्ताने गेलेला आहे। आम्ही सर्व नाशिककर या घटनेचा निषेध करतो आणि ही जी काही घटना या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने आतताईपणे केलेली आहे याचा निषेध आम्ही नोंदवतो। पठाण्यातील आपटे नावाच्या अनुभव नसलेल्या शिल्पकाराला या सरकारनं ठेका दिला होता। या प्रसंगी युवक जिल्हाध्यक्ष जयेश पोकळे, ज्येष्ठ नेते शाहू खैरे, सुरेश मारू, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शरद लभडे, पंकज सोनवणे, देवेन मारू, नितीन रोटे पाटील, प्रफुल्ल वाघ, प्रशांत कांगोडे, प्रवीण काटे, शिवप्रेमी, अनिल आहेर, मीडिया जिल्हाध्यक्ष देवेन मारू,
युवक प्रवक्ते महेश देवरे, निलेश गायकवाड, विक्रम गायधणी, निलेश ठुबे, सागर पिंपळके, रामेश्वर भोये, रवींद्र गावित, जयवंत चौधरी, चेतन मंगाळ, अण्णा मोरे, सोमनाथ मोहिते, संजय विभूते आदी उपस्थित होते. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.